स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अधिक महिन्यात महिला जोडवी का बनवतात. तुम्हाला जर याचे कारण माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो. या अधिक महिन्यात जावयाला बाण देतातच, पण अजून एक गोष्ट सर्रास केली जाते, तर ते म्हणजे सोनाऱ्याकडे जाऊन जोडव्यांमध्ये भर किंवा जोडवी बदलणे. अगदी साध्यात साधी स्त्रीसुद्धा अधिक महिन्यात जोडवी बदलते. पण अधिक महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात? ही जोडवी बदलत असताना कोणती चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आणि जोडवी कशा प्रकारे आपल्या पायांच्या बोटांमध्ये असायला हवी. त्याचबरोबर जावयाला वाण देताना कोणतीही वस्तू 33च का दिली जाते, 33 अंक का वापरला जातो, अशी बरीच माहिती ही आमच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास हा दर 3 वर्षातून एकदा येतो. याला पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या काही सेवा करू शकतात. हा महिना भगवान विष्णूंच्या भक्तीचा महिना आहे असं सुद्धा म्हटलं जातं, त्यामुळे या महिन्यांना पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. आणि या अधिक महिन्यात सर्वात महत्त्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे जावयाला वाण देणे. तर या महिन्यात जावयाला नारायण स्वरूप समजून त्यांना वाण दिले जाते. त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. अधिक मासाचे एवढे महत्त्व का आहे तर पहा, अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी येत असतो. म्हणजे साधारणतः हा 33 महिन्यानंतर येत असतो. 33 महिन्यांपूर्वी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा सुद्धा केला जातो. हा महिना दर 33 महिन्यांनी येत असतो, त्यामुळे अधिक मासामध्ये 33 ही संख्या खूप महत्त्वाची आहे. अधिक मास हा दर 3 वर्षानंतर एकदाच येतो, पण 18 वर्षानंतर फक्त एकदा हा मास श्रावणामध्ये येत असतो. तुम्ही वाणामध्ये अनारसे किंवा बत्ताशे देत असाल, जे काही वाण म्हणून देत असाल ते ह्या 33 संख्येमध्येच असावे. अधिक मासात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनारसेचे वाण जास्त करून जावयाला दिले जाते. बऱ्याच ठिकाणी बत्ताशेचे वाणसुद्धा दिले जाते. असे वाण द्यावे जेणेकरून ते खाल्ले जाईल. हा महिना 33 महिन्यांनी येतो, म्हणून यातील 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. तर आता आपण पाहूयात महिला यात महिन्यात पायात जोडवी का बदलतात आणि जोडवी घालताना कोणती चूक करू नये. लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते. ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी. आजकाल मंगळसूत्र घातलं, टिकली लावली, बांगड्या घातल्या म्हणजे स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होतं. पण कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिलं की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित असते हे सर्वांना कळून येतं. त्यामुळे जोडवी घालणं ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते. एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र, सिंदूर, हातात बांगड्या हे सर्व घालते. पण आज आपण लहानपणापासून आपल्या आईला, आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे. या सर्व सुवासिनींच्या निशाणी मानल्या जातात. नवीन नवरीच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवी. पायातील जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजकालच्या मुली फॅशन म्हणून का होईना आवर्जून जोडवी घालतात. स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवे घालायला आवडतात. आजकाल अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नावेळेस स्त्रियांच्या पायांच्या बोटावर वर पहिला अलंकार चढतो तर ते म्हणजे जोडवी. स्त्रियांच्या बोटात जोडवी घालतात कारण पायांच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित राहतो. त्याचबरोबर जोडवे घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात.
कारण चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. त्यामुळे पाय जमिनीला टेकले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात. स्त्रिया पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसल्या तरी छान नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त प्राधान्य देतात. पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असे. त्यावेळी पायातील बोटात 2, 5, 7 वेड्या यांची जोडवी पाहायला मिळायची. मात्र आता यामध्ये स्टीलची, मेटलची जोडवीसुद्धा बाजारामध्ये अगदी ट्रेंडमध्ये फेरीवाल्याकडून सहज मिळत आहेत. आता कमी वजनाची नाजूक जोडवी, वेगवेगळ्या आकाराची मणी, घुंगरू, नक्षीकाम अशा आकारातील, वजनातील जोडवी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जोडव्यामध्ये 20 रुपयांपासून ते 500 रुपयापर्यंत या जोडव्यांच्या किमती आहेत आणि ते सर्वसामान्यांना परवडण्यासारखे सुद्धा आहे. वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात. पायात जोडवी घालण्याचे फायदे सांगायचे झाले तर शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त आहे. जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी होतो. जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी कमी होतात. मासिक पाळी नियमित होते. त्याचबरोबर विशिष्ट रक्त निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. गर्भाची संवेदनशीलता वाढते. दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. हे झाले जोडवी घालण्याचे फायदे. पण अशा अनेक जोडव्या आहेत ज्या की पायांमध्ये घालू नयेत असं सांगितलं जातं. त्यामध्ये पहिलं म्हणजे वेडणीची जोडवी घालू नका असं सुद्धा सांगितलं जातं. आता हल्ली अगदी साधेसुद्धा जोडवे मिळतात. कमी वजनाचे, जास्त वजनाचे, तुम्हाला हवे तसे डिझाईन तुम्ही वापरू शकता. पण चांदीची जोडवी आपल्याला आपल्या पायांच्या बोटामध्ये घालायची आहेत. चुकूनही बाजारातली नकली अशी जोडवी घालू नका. हे सगळे दागिने तुम्ही फॅशन म्हणून घालू नका. तर या प्रत्येक दागिन्यांमध्ये काहीतरी शास्त्र आहे. सोने चांदी घातल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते. त्याचबरोबर पायाच्या बोटांमध्ये सोन्याची सुद्धा जोडवी कधीही घालू नये असं सुद्धा म्हटलं जातं. तुमची कितीही चांगली परिस्थिती असू द्या पण सोन्याची जोडवी तुम्ही किंवा पैंजण चुकूनही घालू नका. जोडवी चांदीचीच असावी. जोडवे आणि पैंजण कधीही सोन्याचे घालू नये. जर तुम्ही या दोन्हींपैकी काही जरी सोन्याचं घातलं तर लक्ष्मी मातेचा अपमान होतो असं म्हटलं जातं. कारण कमरेच्या खालचा कुठलाही दागिना कधीही सोन्याचा नसावा. कारण सोन्याला लक्ष्मी मातेचा दर्जा दिला आहे, लक्ष्मी मातेचा मान दिला आहे. त्यामुळे कमरेखालचे दागिने हे नेहमी चांदीचे असावेत. तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये आईने लेकीने आईला, बहीण असेल तर एकमेकींना मावशी असेल तर मावशीला, मावशीने मुलीला, अशा प्रकारे तुम्ही एकमेकींची जोडवी बदलू शकता. एकमेकींच्या जोडव्यांमध्ये भर घालू शकता. पण अधिक मासामध्ये करणार असाल तर चांदीच्या जोडव्यांना भर द्या. कारण बघा, जोडव्यांना जोडवी का म्हटलं जातं तर नात्यांना जोड देणारे म्हणजेच नात्यांना जोडणारे असे हे जोडवे आहे. तर हल्ली पती पत्नीमध्ये भांडणे, वादविवाद होत राहतात, दुरावा होतो. अशा वेळेस काय करावे तर अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर घालावी असे म्हटले जाते. कारण बघा, जोडव्यांना जोडवी का म्हटलं जातं तर नात्यांना जोड देणारे म्हणजेच नात्यांना जोडणारे असे जोडवे जोडले आहे. तर हल्ली पती पत्नीमध्ये भांडण, वादविवाद होत असतात, दुरावा होतो. अशा वेळेस काय करावे तर अधिक महिन्यामध्ये जोडव्यांमध्ये भर घालावी असं म्हटलं जातं. तर अशा अधिक प्रकारे अधिक मासाचे निमित्त म्हणून सगळ्या सुवासिनींना जोडवी बदलण्यास निमित्त मिळते. अधिक मासामध्ये जोडवेमध्ये भर किंवा नवीन जोडवे करतात. यानंतर आता पाहूया अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये. तर साक्षात भगवान विष्णूंनी अधिक मासाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे हाताने काम आणि मुखाने नाम घेत सत्कर्ष करावे. या महिन्यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ करावे. सूत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अधिक मासात जास्तीत जास्त पठण करून सकारात्मकता वाढवावी. अधिक मासात गरजवंतांना यथाशक्ती दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा शुश्रूषा करावी. अशा सेवा देवाच्या पायाशी झटकून
रुजू होते. मन विषयांमध्ये न गुंतता शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली रोजची कामे पार पाडावी. या अधिक मासात लग्न, कोणते शुभ कार्य, मुंज, साखरपुडा, कोणतेही मंगलाकाय अधिक मासामध्ये करू नये. शक्यतो तुम्ही या समारंभाचे मुहूर्त या महिन्यांमध्ये ठरवू शकता. त्याचप्रमाणे घर खरेदी, वस्तू खरेदी, वाहन खरेदी, मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या या गोष्टी अधिक मासात करू नये. पौराणिक कथेनुसार या महिन्याला सुरुवातीला कोणताही देव स्वीकारत नाही. सर्वजण त्याला तुच्छ मानत होते. दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे नाव दिले आणि पुरुषोत्तम मास म्हणून गौरव दिला. म्हणून या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना विशेष फलदायी मानली जाते. अधिक मासात केलेले पुण्यकर्म अनेक पटींनी वाढून फळ देते असे मानले जाते. म्हणून या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करावे. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, रामरक्षा स्तोत्र किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. या महिन्यात केलेला प्रत्येक जप आणि प्रत्येक मार्ग चांगले कर्म विशेष महत्त्वाचे मानले जाते. अनेक घरांमध्ये या महिन्यात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. घरातील देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने वातावरणात सात्विक राहते असे मानले जाते. दिव्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जा दूर करतो अशी श्रद्धा तुम्हाला माहीत आहे का? अधिक मासात अन्नदानाला सर्वात मोठे दान मानले जाते. एखाद्याला गरजवंताला अन्न देणे, पक्ष्यांना दाणे, गाईला चारा देणे, कुत्र्याला भाकरी देणे यांसारख्या साध्या गोष्टीसुद्धा अत्यंत पुण्यदायी समजल्या जातात. दान हे नेहमी आपल्या शक्तीनुसार करावं. दिखावा करण्यासाठी किंवा दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी केलेले दान धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. मित्रांनो, अधिक मासामध्ये स्त्रिया जोडवी बदलतात. यामागे एक सुंदर सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश आहे. जोडवी हे केवळ अलंकार नसून वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते. नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, घरात संपर्क आणि संवाद राहावे यासाठी या महिन्यात नवीन जोडवी धारण करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आई, मुलगी, बहीण किंवा सासू, सून एकमेकांना जोडवी भेट देतात. जोडवे नेहमी चांदीचीच का असावी याबद्दलही अनेक श्रद्धा आहे. चांदीला शीतल आणि सात्विक धातू मानले जाते. शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास ती मदत करते असे पारंपरिक मत आहे. त्यामुळे पूर्वीपासून